नाशिकमधून महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमध्ये लाडकी बहीण योजनेचं पोर्टल अद्यापही सुरूच झालेलं नाही। योजनेची घोषणा झाली आहे, मात्र पोर्टल अद्यापही बंदच आहे। सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती सुरू करण्यात आली आहे। 1 तारखेला पोर्टल सुरू होणं अपेक्षित असताना पोर्टल अद्यापही बंदच असल्याचं दिसतंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत आहेत। चंदन, हे पोर्टल अद्यापही बंदच असल्याची माहिती मिळते आहे। सागर, खरं तर मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली आणि 1 जुलैपासून ही योजना ऑनलाईन पद्धतीनं सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र आपण जर आत्ता बघितलं तर सेतू कार्यालयामध्ये जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ऑफलाईन पद्धतीनं सध्या हे सगळं कामकाज सुरू आहे। कुठल्याही पद्धतीनं पोर्टल अद्याप अपडेट झालेलं नाही आहे, वेबसाईट अपडेट झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे फक्त ऑफलाईन पद्धतीनं लोकांकडनं अर्ज भरून घेतले जात आहेत। उद्या ज्या वेळेला ही वेबसाईट सुरू होईल ऑनलाईन पद्धतीनं त्यावेळेला पुन्हा एकदा या लोकांना सेतू कार्यालयात यावं लागणार आणि आपले कागदपत्र जमा करावे लागणार आहेत। खरं तर दीपक खवणे आपल्यासोबत आहेत, जे सेतू संचालक आहेत इथले। नेमकी काय अडचण आहे, काय टेक्निकल प्रॉब्लेम आहे? सर, मुख्यमंत्र्यांनी 1 तारखेला 1 जुलैपासून घोषणा केली, परंतु अद्याप आमच्या पोर्टलला तशी काही माहिती आलेली नाही आहे। हे आमचं असं पोर्टल आहे, यामध्ये जे काही शासकीय योजना येतात तर त्याचं नोटिफिकेशन, त्याची माहिती आम्हाला येते, जेणेकरून आम्ही त्यावरून लोकांपर्यंत पोहोचवतो। परंतु याची अद्याप अशी काही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही आहे।